भेट देऊन तुमच्या सर्वांचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या क्लासमध्ये हजर आहे। सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो सह्याद्रीतर्फे तुमच्यातर्फे। त्याने एवढं खरतर प्रशिक्षण एकदम यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याचं मनापासून आभार, त्याचं अभिनंदन। आणि काय असतं त्यावर सरांना नमस्कार करतो। जे काय ते सरांमुळे झाले म्हणजे इथे आणून घेतले मला 8-10 महिने झाले अगोदर घेतलं होतं तेव्हा सरांकडे आलो। पहिले अगोदर आमच्या गावाचे मुलं पण होते, पहिले अगोदर आमच्या गावाचे मुलं होते ते लागले 5-6 मुलं पोलीसमध्ये लागले अगोदर सहाय्यकडे म्हणून मी सरांकडे आलो। गावाचे मुलं सांगितलं एक अकॅडमी संभाजीनगरला सरांकडे आलो, मग सरांना भेटलं होतं 7-8 महिने झाले अगोदर। मग सरांनी सर जाऊन फिजिकल अकॅडमी जाऊन क्लास 1 नंबरचा कार्यक्रम होता सरांकडे। मग फिजिकल ग्राउंडवर झालं, मग सरांची मेहनत वरती सुरू आहे। तेव्हा काय एवढी काही नाही, सरांकडे जेव्हा राजकारण धरले काही ना काही होऊन जाणार, पोलीस होईल, आर्मी होईल, कोणती जॉब लागून जाणार आहे तो सरांची मेहनत असते। सर अजून काय अजून एखादी नवीन आत्मीयची भरती त्यात काही नाही, अजून मुलं कमवतील, अजून मुलं लागतील। हे सरांची मेहनत तेव्हा लागतात। सरलाही सकाळी 4 वाजता 5 वाजता सगळ्याला आम्हाला तर सकाळी आमच्या रूमवर येऊन काड्यावर सकाळी ग्राउंडला नेत होते। सकाळी येत होते सर आम्हाला रूमवर, सरला सकाळ माहिती कुठं राहतात सकाळी 4 वाजता येते सर रूमवर। सकाळी आम्हाला मारून येत होते रूमवर सर ग्राउंडला काऊन येत दुसऱ्या दिवशी 4 वाजता मारत होते आम्हाला। हे सगळी सरांची मेहनत आहे। तर आज आपल्या इथं यशस्वी विद्यार्थ्याचं चांगल्या प्रकारे स्वागत समारंभ झाला। तर तुमच्या पण असेच दररोज स्वागत आम्हाला करायला भेटू। येणारी भरती मोठी आहे, पोलीस भरती आहे, दारूबंदी पोलीस पण येणार आहे, वनरक्षक येणार आहेत, महानगरपालिकेच्या खूप जागा आहेत। तर तुम्हाला 365 दिवस आम्हाला सत्कारच करायला भेटले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय। त्या शाही अकॅडमीमधून जास्तीत जास्त पोलीस करण्याचा प्रयत्न करू। आम्ही 2023 मध्ये जवळपास मी माझ्या हाताहून किती विद्यार्थी लागले ते मला माहित आहे, जवळपास 180 विद्यार्थी 2023च्या पोलीस भरती लागले। 180 नाही, त्याच्यापेक्षा आपण जास्त विद्यार्थी लावण्याचा प्रयत्न करू। तुम्ही फक्त सरांनी जेवढं सांगितलं तेवढं ग्राउंड आणि आम्ही सांगितलं तेवढं पेपरचा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट कोणीही रोखू शकणार नाही। तर असे खूप विद्यार्थी घडू। पवारचं पण खूप खूप अभिनंदन, त्यांनी आपल्या अकॅडमीला भेट दिला होता। तुम्ही पण असं लवकर लागल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा भेटायला येणार आहात। तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा। भूक लागते पण भुकेकडे सारखं वेळ वाया न घालता तुम्ही अभ्यासाची भूक लागली पाहिजे, तुम्ही अभ्यासाची भूक वाढवा, तुमचा रिझल्ट ऑटोमॅटिक तुमच्या जवळ येतो। तुम्ही या भुकेचा जास्त प्रयत्न करू नका, पुढची भुकेचा आशा करा, नेहमी तुम्हाला यशस्वी होणार 100%। सांगितलं तेवढंच करा, जास्त काही करायची गरज नाही, फक्त सातत्य ठेवा। आणि कोणत्याही गोष्टीला तुम्ही सुट्ट्या मारून घरी जाऊ नका, ग्राउंडला सुट्ट्या मारू नका। का? कारण की आपल्याशिवाय कोणतं काम होत नसेल तरच तिथं सुट्टी मारा। जर सुट्ट्या मारल्या की तुमचा अभ्यासक्रम विस्कळीत होतो, पुन्हा 4 दिवस गॅप पडला की मग अभ्यास आपल्याला पुन्हा ते 4 दिवस मागं येण्यासाठी ते पुढारलेले 4 दिवस आणि सुरळीत येण्यासाठी 4 दिवस म्हणजे आपले 8 दिवस वाया जातात। आपला रेग्युलर मधला विद्यार्थी तो पुढे जातो, मग आपण पुन्हा त्याच्या पाठीमागे राहतो। तर पाठीमागे जाऊ देऊ नका, तर तुम्ही सातत्यामध्ये प्रयत्नात राहा। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 100% खूप मोठ्या भरती आहेत, तुम्ही यशस्वी होणार आहे। यांनी सुद्धा 10 महिन्यात जसं पोस्ट काढली तसं तुम्ही 7 महिन्यात पोस्ट काढणार आहे।
तर काळजी करू नका. इथं आजचा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. आणि आता एकच हा हा त्याच्या पुढं सर सूचना देतील. नाही असं लावायचं एवढं गावात आपला ग्राउंडला 200 मीटर लावतो तो रात्र आता एकच. समुद्रात कितीही मोटरी लावा अरे एवढं गावात शेवटी आपल्याला माहिती गरज नाही. समुद्रात कितीही मोटरी लावा समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा साथ द्या. तुम्हाला वर्दीत नेल्याशिवाय विष्णू पाटील मागणार